आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत तिकडेच काही वर्षांपूर्वी स्वामी पण येऊन गेले आहेत या ठिकाणी. अजूनही अक्कलकोटमध्ये त्यांनी वापरलेल्या काही गोष्टी आहेत ज्या त्या ठिकाणी त्यांनी त्या गोष्टी ठेवल्या आहेत. तुम्हाला पाहता पण येतात त्या, अगदी अंगरखा असेल किंवा सगळ्याच बऱ्याच गोष्टी आहेत, पादुका आहेत स्वामींच्या. हा म्हणजे माझी पुतणी आहे 4 वर्षांची, नभा. एकदा ती मला आठवतं म्हणे की अगं माझा काका ना मला टीव्हीवर दिसतो म्हणे. ती खूप इनोसेंटली अशा गोष्टी सांगते. मालिकेत जर काही झालं, समजा स्वामींना काही बोटाला लागलं, रक्त आलं, तर मग ती मला फोन करायची की काका तुला भाऊ झाला म्हणे आज मालिकेमध्ये. मला हेही माहिती की ती लोक जी मला भेटायला येतात ती मला भेटण्यापेक्षा जी भूमिका आज मी साकारतोय त्यामुळे ती मला भेटायला येतात. तुम्हाला दिसताना दिसतं की 1 मिनिटात की ते रूप दाखवलं 1 मिनिटात निघून गेलं, पण ते शूट करण्याकरता एक 10 ते 12 तास लागतात आम्हाला. म्हणजे अगदी साडी नेसवण्यापासून असेल रात्र किंवा ते दागिने, त्या गोष्टी, मेकअप. आणि नंतर जेव्हा मी फायनली स्वतःला बघितलं ना त्या ह्याच्यामध्ये, तर मीच एकदम शॉक्ड होतो. जसं आता आपण बघतो की दत्तात्रयांचे 3 बेसिकली तर मग प्रत्येक वेळी ते गंध चेंज होणार. सो प्रत्येक वेळा ते वेगळं शूट होणार. परत जाऊन मग परत गंध आणि इतर गोष्टी चेंज करून मग पुन्हा शूट, पुन्हा चेंज करून पुन्हा शूट. सो हे सगळ्यामध्ये साधारणपणे आमचा निम्म्याच्या वर दिवस जातो. म्हणजे का माहिती, बघितलं की खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं. बरं, हा जरी मी असलो तरी मी नाहीये. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज आम्ही आलोय परळमधल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि औचित्य खूप खास आहे. दत्त जयंती येते आणि तोच विशेष भाग आपल्या लाडक्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आणि त्या निमित्ताने स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय सर माझ्यासोबत आहेत. सगळे सांगा कसे आहात? मी मस्त, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त आहे. आज सेट सोडून आपण पहिल्यांदाच असं काहीतरी बाहेर भेटलोय आणि त्या निमित्ताने गप्पा होणार आहेत म्हणून छान वाटतंय. बरं, तुम्ही तर बऱ्याचदा अनुभवलं असेल, वेगवेगळ्या ठिकाणी मठांमध्ये जाणं झालं असेल किंवा काय म्हणतो आपण प्रत्यक्ष अक्कलकोटला जाणं झालं असेल. सो किती छान वाटतं की मालिकेच्या निमित्तानं देवदर्शन घडतंय किंवा स्वामींच्या वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतंय. नाही, खूप एवढं काय नशिबाचा भाग आहे आणि मी खूप स्वतःला नशिबान समजतो की ह्या निमित्ताने मला प्रत्येक ठिकाणी जाता येत आहे आणि प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे अनुभव आहे किंवा प्रत्येक ठिकाणाचं एक वेगळं महत्व आहे, त्या गोष्टी जाणून घेता येत आहेत. तर खूप छान वाटतं. आणि अक्कलकोटला तर एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तिकडे जाणं, ते अनुभवणं आणि मग त्या ठिकाणी मला असं कधी कधी असं वाटतं की अरे हो, आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत तिकडेच काही वर्षांपूर्वी स्वामी पण येऊन गेले आहेत या ठिकाणी. त्यांचा इथेच वावर होता. मग त्यांनी अजूनही अक्कलकोटमध्ये त्यांनी वापरलेल्या काही गोष्टी आहेत ज्या त्या ठिकाणी त्यांनी त्या गोष्टी ठेवल्या आहेत. तुम्हाला पाहता पण येतात त्या, अगदी अंगरखा असेल किंवा सगळ्याच बऱ्याच गोष्टी आहेत, पादुका आहेत स्वामींच्या. समाधी स्थान ज्या ठिकाणी स्वामींनी समाधी घेतली ते स्थान आहे. अशा अनेक अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे तिथे गेलं ना की तसं तुम्ही ते फील करतात किंवा त्या गोष्टी आपोआप तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवायला लागतात. ते पण एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून किंवा भक्त म्हणून जेव्हा जातो तेव्हाचा अनुभव एक काहीतरी वेगळा असतो. पण जेव्हा स्वामींची प्रत्यक्ष भूमिका साकारणारा कलाकार जातो त्यावेळेला तिथे जे खरे स्वामींसाठी आलेले जे भक्त असतात किंवा स्वामी सेवक असतात त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात तुम्हाला पाहिल्यावर? ते सगळे येतात भेटायला खरं तर. आणि म्हणजे असं होतं, ज्या क्षणी समजा आपण मंदिरात गेलो आणि मग असं कळलं की जे स्वामींची भूमिका साकारतात ते आलेत, तर मग ऑफकोर्स खूप लोक लगेच भेटायला येतात आणि मग त्यांना बोलायचं असतं, खूप काही व्यक्त व्हायचं असतं, कधी कधी त्यांचे अनुभव सांगायचे असतात किंवा मग फोटो काढायचा असतो, लहान मुलांना भेटायचं असतं. तर असं बऱ्याचदा होतं. खूप म्हणजे तर नेक्स्ट लेवलचे अनुभव सगळे हे. म्हणजे मी सांगणं खरं तर सांगू शकत नाही. मी हे अनुभवण्याच्या गोष्टी सगळ्या त्या. म्हणजे माझ्या बरोबर पण जी लोक कधी असतात, बायको असेल किंवा मित्र कोणी असेल ना बरोबर, सो ते पण मला कधी कधी म्हणतात अरे हे काय, म्हणजे खूप मोठं आहे हे सगळं. पण मी तेच म्हणतो की हे जितकं मोठं आहे ना ही तितकीच मोठी जबाबदारी सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला फार जबाबदारीने गोष्टी कराव्या लागतात. आणि ऑफकोर्स मीच काय, आमची संपूर्ण टीम पण तेवढ्या जबाबदारीने काम करते की जेणेकरून योग्य गोष्टीच प्रेक्षकांसमोर प्रॉपरली येतील, कोणाशीही भावना दुखावणार नाही. कारण या सगळ्याबरोबर ती फार मोठी जबाबदारी आहे. आणि या सगळ्या गोष्टीत ऑफकोर्स मग त्या मला हेही माहिती की ती लोक जी मला भेटायला येतात ती मला भेटण्यापेक्षा जी भूमिका आज मी साकारतोय त्यामुळे ती मला भेटायला येतात. मग बऱ्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू असतात. कोणी अगदी मग लहान पोरं असेल तर मिठीच मारतात, ते सोडतच नाही. असे अनेक अनेक अनुभव आले तसे.
बरं आता हे विचारायचं आहे की इतक्या वेगवेगळ्या रूपांना साकारता आलंय या मालिकेच्या निमित्ताने. म्हणजे आता नुकतंच उदाहरण द्यायचं झालं की आपल्या मार्गशीर्षामध्ये आपण महालक्ष्मीची पूजा करतो, घट बसतात, तर तुम्ही महालक्ष्मीचं रूप सुद्धा साकारण्याची हो. संधी मिळाली. तर किती वेगळा अनुभव होता. नाही खूप, आणि ते मला इतकं आवडलं ना, खूप सुंदर झालं होतं खरंच. मला वैयक्तिक खूप जास्त आवडलं ते रूप. आणि त्या मी म्हणतो ना की हे माझ्या एकट्याचं श्रेय अजिबात नाहीये. ही खूप मोठी टीम आहे की ज्या टीमने मला ते रेडी केलं त्या गोष्टी करता. म्हणजे अगदी साडी नेसवण्यापासून असेल रात्र, किंवा ते दागिने, त्या गोष्टी, मेकअप. आणि नंतर जेव्हा मी फायनली स्वतःला बघितलं ना त्या ह्याच्यामध्ये, तर मीच एकदम शॉक्ड होतो की अरे आपण असे दिसू शकतो. आणि खूप खूप सुंदर रूप झालं ते. आणि प्रेक्षकांना देखील ते प्रचंड आवडलं. खूप छान प्रतिसाद आम्हाला प्रेक्षकांकडून पण मिळाला. आणि मग असं वाटतं ना की एका मोठ्या कलाकृतीचा भाग तुम्हाला होता येतं, की ज्यातून तुम्ही त्या लीला लोकांपर्यंत पोहोचवता ना, या संपूर्ण प्रवासाचा भाग तुम्हाला होता येते ना, या गोष्टीचा आनंद फार वेगळा आहे. बरं आता दत्त जयंती येते आणि त्या निमित्ताने आता तुम्ही दत्तात्रयांचं रूप हो. साकारणार आहात. मला टेक्निकली प्रश्न पडायला सुरुवात झाली की कसं, म्हणजे आता ब्रह्मा विष्णू महेश यांना रिप्रेझेंट करणारं ते रूप शूटिंग करताना काय वेगळं शूट करावं लागलं कसं, म्हणजे कारण की एकाच वेळेला. हा, त्या सगळ्या टेक्निकली गोष्टी आहे सगळ्या त्या. आणि त्याकरता म्हणजे ऑफकोर्स डिरेक्शन टीम फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम असते, सगळं त्यांचं काम राहतं ते. आणि तुम्हाला दिसताना दिसतं की 1 मिनिटात की ते रूप दाखवलं आणि 1 मिनिटात निघून गेलं. पण ते शूट करण्याकरता एक 10 ते 12 तास लागतात आम्हाला. असा एखादा सीन आहे का की ज्याविषयी तुम्हाला सांगायला आवडेल की तो करताना त्या मागे असं सगळं घडलं होतं. आणि इतर सणाशी आपण हे उदाहरण घेऊयात की आता ज्या रूपात आता स्वामींचं दर्शन घडणार आहे, दत्तात्रयांचं रूप, तर हेच शूट करताना याची तयारी ही 2 ते 3 दिवस आधी सुरू होते सगळी. बापरे. कारण त्या त्या डिपार्टमेंटला सांगितलं जातं की आता आपण अमुक एका दिवशी आपण आता ह्या गोष्टी शूट करणार आहोत. सो मग त्या करता लागणारे कॉस्ट्युम्स असतील, मेकअप असेल, विग आहे, किंवा अगदी बारीक बारीक गोष्टी आहेत की गंध कसा असेल, इथपासून सुरुवात असते. आता 3 आपण जेव्हा बघतो की 3 वेगळ्या प्रकारचे गंध आहेत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत, वस्त्र काय असतील अंगावरती, या बारीक बारीक प्रत्येक हातामध्ये काय काय आहे, शंख आहे, कमळ आहे, त्रिशूळ आहे, ते कुठल्या हातात काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. म्हणजे हे खूप असं वेग यात काहीच नाहीये, याच्या मागे एक खूप अभ्यास असतो की जेणेकरून योग्य आणि प्रॉपर गोष्टी प्रेक्षकांसमोर पोहोचतील. त्याप्रमाणे ते ते डिपार्टमेंट टेक्निकली पण काम करतात. आणि फायनली मग तो शूटचा दिवस येतो जिथे मग मी रेडी होतो. मग रेडी होण्याकरता सुद्धा एक साधारणपणे 1 ते 1.5 तास जातो या पूर्ण याच्यामध्ये रेडी होण्याकरता. आणि मग ते विविध भागांमध्ये शूट केलं जातं. तसं आता आपण बघतो की दत्तात्रयांचे 3 बेसिकली, हा, तर मग प्रत्येक वेळी ते गंध चेंज होणार. सो प्रत्येक वेळा ते वेगळं शूट होणार. मग एकदा आपण फ्रंटनी शूट केलं, सो त्या अनुषंगाने शूटिंग झालं. मग परत जाऊन मग परत गंध आणि इतर गोष्टी चेंज करून मग पुन्हा शूट, पुन्हा चेंज करून पुन्हा शूट. सो हे सगळ्यामध्ये साधारणपणे आमचा निम्म्याच्या वर दिवस जातो. पण मजा असते. आणि हे सगळं शूट झाल्यावर जेव्हा फायनल एडिट होऊन जेव्हा आम्ही समोर बघतो त्या गोष्टी, तर आम्हालाही खूप छान वाटतं. त्यामुळे इथे आल्याला जेव्हा मी पण ही स्टँडी पाहिल्या, फोटो पाहिला, आणि मागचं पण हे जे स्वामींना ज्या रूपामध्ये मागे पण आपण हे आहे, अतिशय सुंदर असं रूपात शूट झाले. मला वैयक्तिक खूप आवडलेलं आहे. म्हणजे का माहिती, बघितलं की खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं. बरं, हा जरी मी असलो तरी मी नाही आहे, कारण हे मी स्वामींचं रूप आहे की जे मी साकारतोय. पण हे बघून मलाही खूप छान वाटतंय आणि ऑफकोर्स प्रेक्षकांना पण तेवढंच आवडलंय. म्हणून आज इथवर आम्ही आलोय की आज प्रामाणिकपणे प्रत्येकजण काम करतोय. त्या प्रेक्षकांचं हेच म्हणणं असतं की तुम्ही खूप छान प्रकारे स्वामींचं चरित्र आमच्यासमोर घेऊन येत आहे, असंच घेऊन येत राहा. आणि बरेच जण तर हे म्हणतात की मालिका संपूच नाही कधी आणि याचे असंख्य भाग होत राहावं. तर मी कायम हेच म्हणतो की स्वामींची इच्छा आहे, जोवर त्यांची इच्छा तोवर चालू राहील. नक्कीच चालू राहील. पण कलाकार म्हणून आपल्याला एक माहित असतं की ही एक भूमिका आहे आणि एक दिवस नवीन कुठली तरी हो. भूमिका, नवीन आव्हान येणार आहे आणि त्यावेळेला जे सगळे प्रेक्षक या रूपामध्ये पाहिलंय त्यांना थोडंसं जड जाईल की हे आमचे स्वामी आहेत आणि आता ही नवीन भूमिका, तर त्याचं दडपण येतं कुठेतरी. मला दडपण खरं सांगू ना कधी नाही आलं या गोष्टीचं, कधीच नाही आलं. माहित नाही, म्हणजे फक्त म्हणायचं म्हणून नाही म्हणत आहे मी, पण नाही आलं दडपण कधी ना भूमिकेचं आलं. जबाबदारी म्हणाल तर डे वन पासून आहे, पण दडपण नाही आलं. आणि काय ना, ह्या संपूर्ण प्रवासामध्ये प्रेक्षकांनी जितकं मला हे म्हणालेत की कामाचं कौतुक केलंय, किंवा बऱ्याचदा हे म्हणणं होतं की आज या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर मी येतोय,
पण त्याचबरोबर मला असंख्य प्रेक्षकांचं एक ऍक्टर म्हणून सुद्धा प्रतिक्रिया असतात की तुम्ही खूप छान काम करतायत, छान प्रकारे तुम्ही ती भूमिका साकारतायत. सो आणि म्हणजे छान वाटतं जेव्हा तुमचं एक ऍक्टर म्हणून पण जेव्हा लोक तुमच्याकडे बघतात आणि त्या अनुषंगाने तुमचं कौतुक करतात, तर खूपच आवडतं. त्यामुळे दडपण मला खरंच कधी नाही आले की यानंतर काय होईल काय होईल. स्वामी आहेत ते करून घेतील आणि प्रेक्षकांनी इतकं भरभरून प्रेम आजवर दिलंय, तर मला खात्री आहे की असंच प्रेम याही पुढे येतील. नक्की देतील. जाता जाता शेवटचं विचारायला आवडेल की जसं की तुम्ही म्हणालात की लहान प्रेक्षक भेटतात, लहान मुलं असतात जे तुम्हाला स्वामी आजोबा म्हणून ओळखतात. तुमच्या घरची लहान मुलं कुटुंबातली स्वामी म्हणून तुम्हाला पाहतात का? म्हणजे टीव्हीवर तर ऑफकोर्स पाहत असतील, पण भेटल्यानंतर एक तफावत असते ना, लहान हा मुलं साधारण, तर तो एक हा म्हणजे माझी पुतणी आहे 4 वर्षांची, नभा. तर पूर्वी असं व्हायचं, ती जेव्हा लहान होती, अगदी वर्ष 2-1 वर्षांची असेल, तर मालिकेत जर काही झालं, समजा स्वामींना काही बोटाला लागलं, रक्त आलं, तर मग ती मला फोन करायची की काका तुला भाऊ झाला म्हणे आज मालिकेमध्ये. मी ती मालिकेत ती म्हणे, काका तुला भाऊ झाला, आम्ही पाहिलं, तुला हेच चावलं ते चावलं. मग ते सांगायचं मी, अगं हे इकडे असतं, हा भाऊ बरा झालाय माझा आता, हे बघ. आणि मग कधी घरी गेलो आणि मालिका बघतोय आम्ही, टीव्ही चालू आहे, तर मग ती कधी टीव्हीत बघायची आणि माझ्याकडे बघायची. मग ते घरातल्या व्यक्तीला म्हणायचे, अरे काका नेमका कुठे, तिकडे का इकडे. नाही ग. सो तेव्हा जरा ती कन्फ्युज व्हायची. पण आता ती 4 वर्षांची झाली आहे आणि आता तिला बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. सो आता ती कधी कधी सांगते इतरांना ज्यांना माहित, म्हणजे कोणाला भेटली शाळेत, की एकदा ती मला आठवतं म्हणे की अगं माझा काका ना मला टीव्हीवर दिसतो म्हणे. ती खूप इनोसेंटली अशा गोष्टी सांगते, पण छान वाटतं. आम्हालाही खूप छान वाटतंय, कारण की आता तुमच्या निमित्ताने आम्ही मठात आलो आणि आता महाआरती होणार आहे, या सगळ्याला आम्ही अनुभवू शकणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत मालिकेसाठी आणि आम्ही हीच प्रार्थना करतो की मालिका अशीच अविरत चालू राहू दे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू.